नमस्कार. काही कथा अशा असतात की त्या आपण फक्त वाचत नाही, तर त्या आपल्याला आतून हलवून टाकतात. त्या आपल्या मनात घर करून राहतात. आणि जेव्हा आपण स्वामी या कादंबरीबद्दल बोलतो, तेव्हा ही नेमकी तशीच एक अनुभूती आहे. अगदी बरोबर. स्वामी ही केवळ एक ऐतिहासिक कादंबरी नाही, ती एक अंतर्मुख करणारी यात्रा आहे. एका व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपण एका काळात जातो, पण त्याचवेळी आपल्या स्वतःच्या मनातही डोकावून पाहायला भाग पाडले जातो. आणि या कथेचा केंद्रबिंदू म्हणजे माधवराव पेशवे, एक तरुण ज्याच्या खांद्यावर संपूर्ण साम्राज्याची जबाबदारी येते. पण ही जबाबदारी केवळ राजकारणाची नाही, तर ती भावनांची, नात्यांची आणि कर्तव्याचीही आहे. हो, आणि इथेच या कादंबरीचं वेगळेपण जाणवतं. कारण इथे युद्ध आहेत, सत्ता आहे, पण त्याहून अधिक आहे ती माणसाची अंतर्गत झुंज. एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे वैयक्तिक भावना यांच्यातील संघर्ष इतक्या सूक्ष्मपणे दाखवला आहे की तो मनाला भिडतो. सुरुवातीलाच लेखक आपल्याला एका अशा वातावरणात घेऊन जातात जिथे साम्राज्याच्या भिंती अजूनही उभ्या आहेत, पण त्यामध्ये तडे पडायला सुरुवात झालेली आहे. आणि या तड्यांमध्येच एक नवा स्वामी घडत आहे. आणि तो स्वामी म्हणजे केवळ एक शासक नाही, तर एक विचारशील, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती आहे. त्याच्या डोळ्यात स्वप्न आहे, पण त्याचवेळी वास्तवाची जाणीवही आहे. मला वाटतं या कादंबरीचा सर्वात मोठा गुण म्हणजे तिची माणुसकी. प्रत्येक पात्र हे केवळ ऐतिहासिक नाही, तर ते जिवंत वाटतं. त्यांच्या भावना, त्यांचे निर्णय, त्यांच्या चुका हे सगळे इतकं वास्तववादी आहे. आणि विशेषतः माधवरावांचा प्रवास. सुरुवातीला आपण त्यांना एका तरुणाच्या रूपात पाहतो, जो अजूनही शिकतो आहे, समजून घेतो आहे. पण हळूहळू त्यांच्यातील स्वामी उभा राहतो. पण हा प्रवास सोपा नाही, कारण त्यांच्या सभोवती अनेक आव्हानं आहेत. राजकीय कटकारस्थानं, अंतर्गत मतभेद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाशी चाललेला संघर्ष. आणि या संघर्षाचं चित्रण इतकं सुंदर आहे की आपण प्रत्येक क्षणाला अनुभवतो. जणू काही आपण त्यांच्यासोबतच आहोत. त्यांच्या निर्णयांच्या ओझ्याखाली आपणही दडपले जातो. लेखकाची लेखनशैली इथे खूप महत्त्वाची ठरते. ती अतिशय संयत आहे, पण प्रभावी आहे. शब्दांचा अतिरेक नाही, पण प्रत्येक शब्द मनावर ठसा उमटवतो. आणि त्या शैलीत एक शांत लय आहे. जणू काही एक प्रवाह वाहतो आहे, जो आपल्याला हळूहळू त्या काळात घेऊन जातो. कुठेही घाई नाही, पण कुठेही कंटाळाही नाही. या कथेची सुरुवातच अशी आहे की आपल्याला लगेचच तिच्यात ओढलं जातं. आपण फक्त ऐकत नाही, तर आपण अनुभवायला लागतो. आणि कदाचित हीच या कादंबरीची खरी ताकद आहे. ती आपल्याला केवळ माहिती देत नाही, तर ती आपल्याला त्या काळाचा भाग बनवते. आता आपण हळूहळू त्या वातावरणात प्रवेश करतो आहोत, जिथे एक तरुण मन जबाबदारीच्या भाराखाली उभं राहायला शिकत आहे. आणि या प्रवासात आपण पाहणार आहोत की कसं एक साधं व्यक्तिमत्व हळूहळू एक महान स्वामी बनतं. पण त्यासाठी आपल्याला त्या काळाच्या पार्श्वभूमीकडेही पाहावं लागेल, कारण त्या परिस्थितीशिवाय या कथेचं गांभीर्य समजून येत नाही. आणि तिथूनच पुढे ही कथा अधिक गहिरी होत जाते. भावना, संघर्ष आणि निर्णयांच्या गुंतागुंतीतून एक वेगळंच विश्व उभं राहतं. आता आपण त्या विश्वात आणखी खोल जात आहोत. आणि तिथेच आपल्याला या कथेचा खरा आत्मा सापडणार आहे. आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढे जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या कथेचं खरं सौंदर्य तिच्या पार्श्वभूमीत दडलेलं आहे. कारण माधवरावांचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर त्या काळाची अवस्था समजून घेणं अत्यावश्यक आहे. अगदी खरं. कारण हा तो काळ आहे जिथे साम्राज्य अजूनही उभं आहे, पण त्याची पायाभरणी डळमळीत झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी अनिश्चितता आहे, प्रत्येक मनात एक अस्वस्थता आहे. आणि ह्या अस्वस्थतेच्या वातावरणातच एक तरुण पुढे येतो. त्याच्याकडे अनुभव कमी आहे, पण जबाबदारी प्रचंड आहे. आणि इथेच त्याच्या व्यक्तिमत्वाची खरी परीक्षा सुरू होते. पण मला वाटतं इथे एक गोष्ट खूप सुंदरपणे दिसते. ती म्हणजे त्यांची शिकण्याची वृत्ती. ते प्रत्येक परिस्थितीकडे एक धडा म्हणून पाहतात, चुकांमधून शिकतात आणि त्यातून स्वतःला घडवतात. आणि या घडण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका आहे त्यांच्या सभोवतालच्या लोकांची. प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवते, काही ना काही घडवते. पण त्याचवेळी काही नाती अशीही आहेत जी त्यांच्या मनाला अस्थिर करतात. कारण राजकारणात नात्यांना नेहमीच जागा नसते. आणि ही जाणीव खूप वेदनादायक असते. आणि इथेच या कथेचा भावनिक स्तर अधिक गडद होतो. कारण एका बाजूला कर्तव्य आहे आणि दुसऱ्या बाजूला भावना, आणि या दोघांमध्ये संतुलन राखणं हे खूप कठीण काम आहे. आणि माधवराव हे संतुलन साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कधी ते यशस्वी होतात, कधी चुकतात.
पण त्या प्रत्येक प्रयत्नात त्यांचं मन पूर्णपणे गुंतलेलं असतं. ह्या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप स्पष्ट होते, ती म्हणजे त्यांची प्रामाणिकता. ते स्वतःशी प्रामाणिक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या निर्णयांमध्ये एक स्पष्टता दिसते. आणि ही स्पष्टता त्यांना इतरांपासून वेगळं करते. कारण अनेक वेळा परिस्थिती अशी असते की तडजोड करणं सोपं वाटतं, पण ते तसं करत नाहीत. लेखक इथे खूप सूक्ष्मपणे त्यांच्या मनातील विचार उलगडतात. कुठेही थेट सांगितलं जात नाही, पण संवादातून, प्रसंगातून ते हळूहळू समोर येतं. आणि म्हणूनच ही कथा वाचताना किंवा ऐकताना आपण त्या व्यक्तिमत्वाशी जोडले जातो. त्यांच्या आनंदात आनंदी होतो आणि त्यांच्या वेदनेत व्यथित होतो. ह्या टप्प्यावर एक महत्त्वाचा बदल घडतो. कारण आता ते केवळ परिस्थितीला प्रतिसाद देत नाहीत, तर ती परिस्थिती घडवायला लागतात. आणि हा बदल खूप महत्त्वाचा आहे. कारण इथून पुढे त्यांचा प्रवास एका वेगळ्या दिशेने जाणार आहे. आता ते केवळ एक भाग नाहीत, तर ते केंद्रबिंदू बनत आहेत. पण ह्या केंद्रस्थानी येण्याची किंमतही मोठी आहे. कारण जितकी जबाबदारी वाढते, तितकी एकटेपणाची जाणीवही वाढते. आणि हे एकटेपण खूप वेदनादायक असतं. कारण जिथे सगळे तुमच्याकडे पाहतात, तिथे तुमचं स्वतःचं मन कुणाशी शेअर करायचं हा प्रश्न उभा राहतो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांचा अंतर्मुख प्रवास अधिक गडद होतो. ते स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि कदाचित याच ठिकाणी स्वामी या नावाचा खरा अर्थ उलगडायला लागतो. स्वामी म्हणजे केवळ इतरांवर राज्य करणारा नाही, तर स्वतःवरही नियंत्रण ठेवणारा. आणि हीच गोष्ट त्यांना वेगळं करते. कारण बाह्ययश जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच अंतर्गत संतुलनही महत्त्वाचं आहे. आता कथा अशा टप्प्यावर येते आहे जिथे भावना, कर्तव्य आणि सत्ता या तिन्ही गोष्टी एकत्र गुंतल्या जात आहेत. आणि या गुंतागुंतीतूनच एक नवं व्यक्तिमत्व घडत आहे. आणि पुढे जाताना आपण पाहणार आहोत की ही गुंतागुंत त्यांना कुठे घेऊन जाते आणि त्या प्रवासात ते स्वतःला कसं शोधतात. आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढे जाताना एक गोष्ट अधिक स्पष्टपणे जाणवते की आता माधवरावांचा प्रवास केवळ शिकण्याचा राहिलेला नाही, तर तो निर्णय घेण्याचा बनत चाललाय. परिस्थिती त्यांना सतत एका वळणावर आणून उभी करते, जिथे प्रत्येक निवड ही केवळ योग्य किंवा अयोग्य नसते, तर ती अपरिहार्य असते. आणि हीच ती वेळ असते जिथे एखाद्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख निर्माण होते. कारण जेव्हा पर्याय कठीण असतात तेव्हा निर्णय घेणं हे केवळ बुद्धीचं काम नसतं, ते मनाचंही असतं. अगदी बरोबर. आणि या कथेचा हा भाग विशेष ठरतो, कारण इथे आपण माधवरावांच्या अंतर्मनात अधिक खोल जातो. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक विचार आहे, एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून उगवलेली एक भूमिका आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप वेदनादायक आहे, ती म्हणजे नात्यांची गुंतागुंत. काही नाती अशी असतात जी आपल्याला बळ देतात, पण काही नाती अशीही असतात जी आपल्याला आतून तोडतात. आणि राजकारणात ही नाती अधिकच गुंतागुंतीची होतात. विश्वास आणि संशय, आपुलकी आणि स्वार्थ या सगळ्यांचा एक विचित्र संगम दिसतो. आणि माधवराव या सगळ्याला सामोरं जाताना खूप संयम दाखवतात. ते प्रत्येक नात्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचवेळी ते आपल्या कर्तव्यापासून दूर जात नाहीत. लेखकाने इथे एक सुंदर समतोल राखला आहे. कुठेही कोणत्याही पात्राला पूर्णपणे काळं किंवा पांढरं दाखवलं नाही. प्रत्येक पात्रात एक मानवी पैलू आहे. आणि म्हणूनच ही कथा इतकी वास्तववादी वाटते. कारण जीवनातही असंच असतं. कुणी पूर्णपणे चांगलं किंवा वाईट नसतं. प्रत्येकामध्ये काहीतरी संघर्ष चालू असतो. एक गोष्ट विशेष लक्षात येते, ती म्हणजे त्यांची वाढती परिपक्वता. आता ते केवळ प्रतिक्रिया देत नाहीत, तर ते परिस्थितीचा अंदाज घेऊन आधीच तयारी करतात. आणि ही दूरदृष्टी त्यांना एक वेगळं स्थान देते. कारण नेतृत्व म्हणजे केवळ वर्तमान हाताळणं नाही, तर भविष्यातील शक्यता ओळखणंही आहे. पण या सगळ्यात एक भावनिक ओझही आहे. कारण जितकी जबाबदारी वाढते, तितकी मनावरची दडपणही वाढतात. आणि हे दडपण ते शांतपणे सहन करताना दिसतात. कुठेही तक्रार नाही, कुठेही गोंधळ नाही. फक्त एक स्थिरता आहे, जी त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवते. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट सतत जाणवते, ती म्हणजे त्यांची आत्मशिस्त. ते स्वतःला सतत तपासत राहतात, स्वतःला सुधारत राहतात. आणि कदाचित म्हणूनच ते इतरांना मार्गदर्शन करू शकतात. कारण जो स्वतःला समजतो, तोच इतरांना समजावू शकतो. एक महत्त्वाचा बदल असा आहे की आता त्यांच्या निर्णयांचा परिणाम अधिक व्यापक होऊ लागतो. एक छोटा निर्णयही अनेकांच्या जीवनावर प्रभाव टाकतो. आणि त्यामुळे प्रत्येक निर्णयाचा ओझा अधिक वाढतं. पण तरीही ते त्या ओझ्याखाली दबत नाहीत, उलट अधिक सक्षम होत जातात. लेखकाने या सगळ्या प्रक्रियेला इतक्या सुंदरपणे शब्द दिले आहेत की आपण त्या प्रत्येक क्षणाला अनुभवतो. कुठेही अतिशयोक्ती नाही,
पण प्रभाव मात्र खोलवर जाणार आहे. आणि म्हणूनच ही कथा केवळ ऐतिहासिक राहत नाही, ती वैयक्तिक बनते. आपण त्या प्रवासाचा एक भाग बनतो. आता कथा अशा टप्प्यावर येते आहे जिथे निर्णय अधिक कठीण होणार आहेत आणि त्यांचे परिणामही अधिक दूरवर जाणार आहेत. आणि या सगळ्यात एक प्रश्न सतत उभा राहतो की या प्रवासात ते स्वतःला किती जपून ठेवू शकतील. कारण बाह्य यश मिळवताना अंतर्गत शांतता टिकवणं हेच खऱ्या अर्थाने कठीण असतं. आणि पुढे जाताना आपण पाहणार आहोत की हा संघर्ष त्यांना कुठे घेऊन जातो आणि त्या प्रवासात त्यांचं व्यक्तिमत्व कसं अधिक गहिरी होतं. आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढे पाहिलं तर एक गोष्ट अधिक स्पष्टपणे जाणवते की आता माधवरावांच्या जीवनात निर्णय केवळ राजकीय राहिलेले नाहीत, तर ते वैयक्तिक पातळीवरही खोलवर परिणाम करू लागले आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक वेगळं ओझं आहे, जे केवळ राज्यकारभाराचं नाही तर नात्यांचंही आहे. आणि हीच ती वेळ आहे जिथे एक व्यक्ती म्हणून आणि एक शासक म्हणून त्यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होतो. कारण माणूस म्हणून काही भावना असतात, काही अपेक्षा असतात, पण शासक म्हणून त्या भावना बाजूला ठेवाव्या लागतात. आणि या द्वंद्वातच त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी कसोटी होते. ते स्वतःच्या भावनांना समजून घेतात, पण त्यांना आपल्या कर्तव्यावर वर्चस्व गाजवू देत नाहीत. हा समतोल साधणं हे खूप मोठं आव्हान असतं. विशेषतः जेव्हा नात्यांमध्ये ताण निर्माण होतो, जिथे विश्वास असायला हवा तिथे संशय निर्माण होतो, जिथे आपुलकी असायला हवी तिथे दुरावा निर्माण होतो, आणि हीच गोष्ट मनाला सर्वाधिक वेदना देते. या सगळ्या परिस्थितीत माधवरावांचा संयम खूप महत्त्वाचा ठरतो. ते घाईघाईने निर्णय घेत नाहीत. प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे पाहतात आणि त्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि या शांततेतच त्यांची ताकद दडलेली आहे. कारण बाहेर कितीही गोंधळ असला तरी त्यांच्या मनात एक स्थिरता आहे. ही स्थिरता त्यांना योग्य मार्ग दाखवते. लेखकाने एक वेगळाच भावनिक स्तर उभा केला आहे. संवाद कमी आहेत, पण जे आहेत ते खूप काही सांगून जातात. प्रत्येक वाक्यामध्ये एक खोल अर्थ आहे. आणि विशेष म्हणजे इथे शब्दांपेक्षा शांतता अधिक बोलते. काही प्रसंग असे आहेत जिथे काहीही बोललं जात नाही, पण तरीही खूप काही समजतं. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे एकटेपण. जितकी जबाबदारी वाढते तितका माणूस एकटा पडतो. कारण सगळ्यांसाठी निर्णय घेताना स्वतःसाठी कोणी राहत नाही. आणि हे एकटेपण खूप गहिरे असतं. ते बाहेरून दिसत नाही, पण आतून माणसाला कुरतडत राहतं. आणि तरीही त्यावर मात करून पुढे जाणं हीच खरी ताकद आहे. या टप्प्यावर माधवरावांचा अंतर्मुख प्रवास अधिक गडद होतो. ते स्वतःला प्रश्न विचारतात, स्वतःला तपासतात. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक आत्मपरीक्षण असतं. आणि कदाचित याच ठिकाणी स्वामी या संकल्पनेचा अधिक खोल अर्थ उलगडतो. कारण स्वामी म्हणजे केवळ सत्ता धारण करणारा नाही, तर स्वतःच्या मनावरही नियंत्रण ठेवणारा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या निर्णयांची परिणामकारकता. आता त्यांचे निर्णय केवळ तात्कालिक नसतात, तर दीर्घकालीन परिणाम घडवणारे असतात. आणि त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना त्यांना अधिक सजग राहावं लागतं. कारण एक चुकीचं पाऊल अनेक गोष्टी बिघडवू शकतं. या सगळ्या परिस्थितीतही ते आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहतात. कोणतीही तडजोड करत नाहीत, कोणताही सोपा मार्ग निवडत नाहीत. आणि हीच गोष्ट त्यांना वेगळं बनवते. कारण अनेक वेळा परिस्थिती आपल्याला तडजोड करायला भाग पाडते, पण ते तसं करत नाहीत. एक गोष्ट खूप सुंदरपणे दिसते, ती म्हणजे त्यांची मानसिक ताकद. बाह्य संकटांपेक्षा अंतर्गत संघर्ष अधिक कठीण असतो आणि ते त्याला खंबीरपणे सामोरे जातात. आणि म्हणूनच त्यांचा प्रवास केवळ एक ऐतिहासिक घटना राहत नाही, तो एक मानसिक आणि भावनिक प्रवास बनतो. आता कथा अशा टप्प्यावर येते आहे जिथे संघर्ष अधिक तीव्र होणार आहे, बाह्य आणि अंतर्गत दोन्ही पातळ्यांवर. आणि त्या संघर्षात त्यांची कसोटी अधिक कठीण होणार आहे. पुढे जाताना आपण पाहणार आहोत की या वाढत्या ताणात ते स्वतःला कसं सावरतात आणि त्या प्रवासात त्यांचं व्यक्तिमत्व कसं अधिक तेजस्वी होतं. आपण या प्रवासात जिथे पोहोचलो आहोत तिथे एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की आता परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होत चालली आहे. माधवरावांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जणू एका अदृश्य ताणाने वेढलेला आहे. बाह्य संकट तर आहेतच, पण त्याहूनही मोठं आहे ते अंतर्मनातील अस्थैर्य. आणि हे अस्थैर्य खूप सूक्ष्म आहे, कारण ते उघडपणे दिसत नाही, पण प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक विचारामध्ये त्याची छाया जाणवते. एकीकडे राज्यकारभाराची जबाबदारी आणि दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील न बोललेले प्रश्न. या टप्प्यावर एक गोष्ट खूप प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे कर्तव्य आणि वैयक्तिक इच्छा यांच्यातील संघर्ष. अनेक वेळा मन काहीतरी वेगळं सांगतं, पण कर्तव्य त्याच्या विरुद्ध दिशेने नेऊन उभं करतं. आणि या संघर्षात माधवराव स्वतःला हरवू देत नाहीत.
ते आपल्या भावनांना नाकारत नाहीत, पण त्यांना योग्य जागा देतात. ही एक प्रकारची आत्मशिस्त आहे, जी त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक उंची देते. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट सतत जाणवते, ती म्हणजे त्यांची प्रामाणिकता. ते स्वतःशी खोटं बोलत नाहीत. जे वाटतं ते स्वीकारतात आणि त्या स्वीकारातूनच त्यांना पुढे जाण्याची ताकद मिळते. पण या स्वीकारामध्ये वेदना आहे, कारण प्रत्येक गोष्ट स्वीकारणं सोपं नसतं. काही सत्य अशी असतात जी मनाला अस्वस्थ करतात, पण तरीही त्यांना नाकारता येत नाही. या लेखकाने या भावनिक गुंतागुंतीला इतक्या सुंदरपणे शब्द दिले आहेत की आपण त्या प्रत्येक क्षणाला अनुभवतो. कुठेही अतिशयोक्ती नाही, पण प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करून जाते. आणि विशेष म्हणजे संवादांपेक्षा अंतर्मनातील विचार अधिक प्रभावी वाटतात. जणू काही एक शांत प्रवाह वाहतो आहे, ज्यामध्ये आपण हळूहळू बुडत जातो. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट अजून स्पष्ट होते, ती म्हणजे त्यांची वाढती एकाकीपणाची भावना. जितकं ते मोठं होत जातात तितकं ते आतून एकटे पडतात. आणि हे एकटेपण केवळ बाह्य नाही, तर ते मानसिक आहे. कारण आपल्या मनातील गोष्टी कुणाशीही शेअर करता येत नाहीत, ही जाणीव खूप खोलवर परिणाम करते. पण या सगळ्या एकटेपणातही ते खचत नाहीत. उलट ते स्वतःशी अधिक जवळीक साधतात, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि कदाचित हीच गोष्ट त्यांना स्वामी बनवते, कारण जो स्वतःला ओळखतो तोच इतरांना योग्य दिशा देऊ शकतो. या टप्प्यावर त्यांच्या निर्णयांची व्याप्ती आणखी वाढते. आता त्यांच्या प्रत्येक कृतीचा परिणाम संपूर्ण राज्यावर होतो. आणि त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना त्यांना अधिक सजग राहावं लागतं, कारण एक छोटी चूकही मोठा परिणाम घडवू शकते. या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट खूप प्रभावी वाटते, ती म्हणजे त्यांची शांतता. बाहेर कितीही गोंधळ असला तरी त्यांच्या मनात एक स्थिरता आहे. आणि ही स्थिरता त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करते, कारण जेव्हा मन शांत असतं तेव्हा विचार स्पष्ट होतात. एक भावनिक गहिरेपण आहे. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक विचार आपल्याला अंतर्मुख करतो. आणि म्हणूनच ही कथा केवळ एका व्यक्तीची राहत नाही, ती आपलीही कथा बनते. आपणही त्या भावनांमध्ये स्वतःला शोधायला लागतो. आता कथा अशा टप्प्यावर येते आहे जिथे संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. परिस्थिती अधिक कठीण होणार आहे. आणि त्या परिस्थितीत त्यांची मानसिक आणि भावनिक ताकद अधिक कसोटीला लागणार आहे. पुढे जाताना आपण पाहणार आहोत की या वाढत्या ताणात ते स्वतःला कसं सावरतात आणि त्या प्रवासात त्यांचं व्यक्तिमत्व कसं अधिक परिपक्व होतं. आपण जिथे येऊन पोहोचलो आहोत तिथे आता एक वेगळाच गडदपणा जाणवू लागतो. परिस्थिती केवळ गुंतागुंतीची नाही, तर ती आता मनाला कुरतडणारी बनली आहे. माधवरावांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण जणू एक अदृश्य संघर्ष घेऊन येतो आहे. आणि हा संघर्ष केवळ बाह्य नाही, तर तो अंतर्मनाच्या अगदी खोलवर चाललेला आहे. कारण एकीकडे राज्यकारभाराची अविरत जबाबदारी आहे आणि दुसरीकडे शरीराची आणि मनाची मर्यादा जाणवू लागली आहे. अगदी बरोबर. ह्या टप्प्यावर त्यांच्या शारीरिक स्थितीचा परिणाम त्यांच्या संपूर्ण जीवनावर होऊ लागतो. शरीर थकायला लागतं, पण मन अजूनही झुंज देत असतं. ही एक विचित्र विसंगती आहे. आणि ही विसंगती खूप वेदनादायक आहे, कारण मन जे करू इच्छितं ते शरीराला नेहमीच शक्य होत नाही. आणि या मर्यादांचा स्वीकार करणं हे खूप कठीण असतं. पण इथेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अद्भुत पैलू दिसतो. ते या मर्यादांना नाकारत नाहीत, तर त्यांना स्वीकारतात आणि त्या स्वीकारातूनच पुढे जाण्याचा मार्ग शोधतात. आणि हा स्वीकार हा पराभवाचा नाही, तर परिपक्वतेचा आहे. कारण प्रत्येकाला आपली मर्यादा ओळखावी लागते, पण त्या मर्यादांमध्ये राहूनही कर्तव्य पार पाडणं ही खरी ताकद आहे. एक गहिरी शांतता जाणवते. जणू काही बाहेरचा गोंधळ कमी झाला आहे, पण आतला संवाद अधिक तीव्र झाला आहे. आणि या आतल्या संवादात अनेक प्रश्न आहेत. स्वतःबद्दलचे, आयुष्याबद्दलचे आणि कर्तव्याबद्दलचे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न आहे. लेखकाने या अवस्थेचं वर्णन अतिशय संयतपणे केलं आहे. कुठेही अतिरेक नाही, पण प्रत्येक ओळ मनात खोलवर उतरते. आणि विशेष म्हणजे इथे शब्दांपेक्षा भावनांचा प्रभाव अधिक आहे. जणू काही आपण त्या शांततेत बसलो आहोत आणि त्या मनातील विचार ऐकतो आहोत. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप स्पष्ट होते, ती म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातील आध्यात्मिकता. आता ते केवळ बाह्य जगाकडे पाहत नाहीत, तर ते आतल्या जगाकडेही पाहू लागतात. आणि हीच आध्यात्मिकता त्यांना एक वेगळी उंची देते, कारण ती त्यांना परिस्थितीच्या पलीकडे नेते. ते केवळ घडामोडींमध्ये अडकून राहत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ह्या टप्प्यावर स्वामी या शब्दाचा अर्थ अधिक गडद होतो. कारण स्वामी म्हणजे केवळ राज्य करणारा नाही, तर स्वतःच्या मनावर विजय मिळवणारा. आणि माधवराव त्याच दिशेने चाललेले दिसतात. प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना त्यांना काहीतरी शिकवते. पण या सगळ्या शिकण्यामध्ये एक वेदना आहे, जी सतत सोबत आहे.
कारण काही गोष्टी अशा असतात ज्या बदलता येत नाहीत. आणि त्या गोष्टी स्वीकारणं हेच सर्वात कठीण असतं. पण ते त्या स्वीकारातूनच एक नवी ताकद मिळवतात. एक भावनिक शिखर आहे, कारण इथे आपण त्या व्यक्तिमत्वाच्या सर्वात गहिऱ्या स्तराला स्पर्श करतो. आणि म्हणूनच ही कथा केवळ ऐतिहासिक राहत नाही, ती एक आध्यात्मिक प्रवास बनते. आता कथा अशा टप्प्यावर येते आहे जिथे पुढे काय होणार आहे याची जाणीव आहे, पण तरीही त्याला सामोरं जाण्याची तयारीही आहे. आणि या तयारीत एक शांत स्वीकार आहे, जो खूप प्रभावी आहे. पुढे जाताना आपण पाहणार आहोत की या प्रवासाचा शेवट कसा एका गहिऱ्या अर्थाने भरलेला आहे. आणि त्या शेवटातच या कथेचं खरं सौंदर्य दडलं आहे. आपण ज्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत तिथे आता प्रत्येक क्षण अधिक गहिरा वाटू लागतो. एक वेगळाच शांतपणा आहे, पण त्या शांततेमध्ये दढलेली एक अस्वस्थ लहरही सतत जाणवते. जणू काही वादळ आधीच येऊन गेलं आहे आणि आता त्याची सावली उरली आहे. हो, आणि ही सावली केवळ बाह्य परिस्थितीची नाही, तर ती अंतर्मनातही पसरलेली आहे. माधवराव आता प्रत्येक गोष्टीकडे अधिक अंतर ठेवून पाहतात. भावनांचा आवेग कमी झाला आहे, पण त्यांची खोली मात्र वाढली आहे. हीच ती अवस्था असते जिथे माणूस स्वतःच्या अनुभवातून एक वेगळी शांतता मिळवतो. ती शांतता बाहेरून मिळत नाही, ती आतून घडते. आणि या कथेच्या या टप्प्यावर ती स्पष्टपणे जाणवते. पण ही शांतता सहज मिळालेली नाही. तिच्यामागे खूप वेदना आहेत, खूप संघर्ष आहे. प्रत्येक प्रसंगाने, प्रत्येक नात्याने त्यांना काहीतरी शिकवलं आहे. आणि या शिकण्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व अधिक परिपक्व झालं आहे. आता ते केवळ परिस्थितीला प्रतिसाद देत नाहीत, तर ती समजून घेतात. त्यामागील भावनांचा, हेतूंचा शोध घेतात. एक गोष्ट विशेष जाणवते ती म्हणजे त्यांची अलिप्तता. ते सगळ्यात असूनही कुठेतरी दूर उभे आहेत. जणू काही ते स्वतःचं आयुष्यही एका अंतरावरून पाहत आहेत. आणि ही अलिप्तता ही निराशेची नाही, तर ती एक प्रकारची जाणीव आहे. जेव्हा माणूस खूप काही अनुभवतो तेव्हा तो त्या अनुभवांपासून थोडा दूर जाऊन त्यांचं निरीक्षण करायला शिकतो. आणि कदाचित हीच ती अवस्था आहे जिथे स्वामी या शब्दाचा आणखी एक अर्थ उलगडतो. कारण स्वामी म्हणजे केवळ कर्ता नाही, तर साक्षीदारही असतो. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट अजूनही कायम आहे, ती म्हणजे त्यांची कर्तव्यनिष्ठा. शरीर साथ देत नाही, परिस्थिती अनुकूल नाही, पण तरीही ते आपल्या कर्तव्यापासून दूर जात नाहीत. आणि हीच गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक विलक्षण तेज देते. कारण जेव्हा सगळं काही प्रतिकूल असतं तेव्हाही जो आपला मार्ग सोडत नाही, तोच खरा महान ठरतो. लेखकाने एक वेगळीच लय निर्माण केली आहे. शब्द कमी आहेत, पण त्यामागचा अर्थ खूप खोल आहे. प्रत्येक प्रसंग जणू एक ध्यानासारखा वाटतो. आणि त्या ध्यानात आपणही सामील होतो. आपण फक्त ऐकत नाही, तर आपण त्या अनुभवाचा भाग बनतो. त्या शांततेचा, त्या वेदनेचा, त्या जाणीवेचा. या टप्प्यावर एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे वेळेची जाणीव. प्रत्येक क्षण महत्त्वाचा वाटतो, कारण तो परत येणार नाही ही जाणीव स्पष्ट होते. आणि म्हणूनच प्रत्येक निर्णय, प्रत्येक विचार अधिक सजग होतो. कोणतीही गोष्ट हलक्यात घेतली जात नाही. या सगळ्या प्रक्रियेत एक गहिरी करुणा दिसते, स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि संपूर्ण जीवनाबद्दल. आणि ही करुणा ही दुर्बलतेची नाही, तर ती ताकदीची आहे. कारण करुणा असणं म्हणजे समजूतदारपणा असणं. आता कथा अशा टप्प्यावर येते आहे जिथे प्रत्येक गोष्ट एका अंतिम टप्प्याकडे झुकते आहे. एक पूर्णत्वाची भावना जाणवते. पण त्या पूर्णत्वात एक हलकीशी वेदनाही आहे. कारण प्रत्येक शेवटामध्ये एक विरह दडलेला असतो. पुढे जाताना आपण पाहणार आहोत की हा शेवट केवळ समाप्ती नाही, तर तो एक अर्थपूर्ण परिपाक आहे. आणि त्या परिपाकातच या संपूर्ण प्रवासाचं खरं मूल्य उलगडणार आहे. आपण आता ज्या टप्प्यावर आलो आहोत तिथे एक विलक्षण स्थिरता जाणवते. जणू काही प्रवासाने आपला वेग कमी केला आहे, पण त्याची खोली मात्र अधिक वाढली आहे. प्रत्येक क्षण आता केवळ घडत नाही, तर तो अनुभवला जातो. आणि या अनुभवामध्ये एक प्रकारची अंतिमता जाणवते. कारण आत्तापर्यंत जे काही घडलं त्याचा सार जणू आता एकत्र येऊ लागला आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक निर्णय आता एका अर्थपूर्ण दिशेकडे झुकतो आहे. माधवरावांचा अंतर्मनाशी संवाद अधिक गहिरा होतो. बाह्य जग जणू हळूहळू मागे सरकतं आणि आतल्या जगाचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागतो. आणि हा आतला आवाज खूप शांत आहे, पण तितकाच ठामही आहे. तो कोणतीही घाई करत नाही, पण तो स्पष्ट दिशा दाखवतो. जणू काही एक दीर्घ प्रवास करून आलेली शहाणपणाची जाणीव आहे. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट खूप प्रभावी वाटते, ती म्हणजे स्वीकार. आता ते परिस्थितीशी लढत नाहीत, तर तिला समजून घेतात. जे आहे ते आहे याची जाणीव त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि हा स्वीकार हा पराभवाचा नाही, तर तो एक प्रकारचा उन्नत भाव आहे.
कारण जेव्हा माणूस स्वीकारतो तेव्हा तो त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊ शकतो. एक प्रकारचं विरक्तीचं भाव दिसून येतं. पण ही विरक्ती ही उदासीनतेची नाही, तर ती एक शांत समजुतीची आहे. आणि हीच समजूत त्यांना अधिक उंची देते. कारण ते आता केवळ घटनांमध्ये अडकलेले नाहीत, तर त्या घटनांचा अर्थ शोधत आहेत. लेखकाने या अवस्थेचं चित्रण अत्यंत सूक्ष्मपणे केलं आहे. कुठेही मोठे शब्द नाहीत, पण प्रत्येक ओळीत एक खोल भावना आहे. आणि म्हणूनच हा भाग ऐकताना एक वेगळाच अनुभव येतो. जणू काही आपणही त्या शांततेत बसलो आहोत आणि त्या विचारांना स्पर्श करत आहोत. या टप्प्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातील पूर्णत्व. आता त्यांच्यात कोणतीही घाई नाही, कोणताही गोंधळ नाही, फक्त एक स्थिर, शांत आणि समजूतदार उपस्थिती आहे. आणि ही उपस्थिती खूप प्रभावी आहे, कारण ती शब्दांपेक्षा अधिक बोलते. ती एक जाणीव आहे जी आपण अनुभवतो. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट अजूनही कायम आहे, ती म्हणजे त्यांची कर्तव्यनिष्ठा. शेवटच्या टप्प्यावरही ते आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर जात नाहीत. आणि हीच गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक विलक्षण तेज देते. कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मार्गावर ठाम राहणं हीच खरी महानता आहे. एक भावनिक शांतता आहे. कुठेही मोठा आवेग नाही, पण तरीही प्रत्येक क्षण मनाला स्पर्श करून जातो. आणि कदाचित हीच त्या कथेची खरी ताकद आहे. ती आपल्याला ओरडून काही सांगत नाही, पण शांतपणे आपल्या मनात काहीतरी रुजवते. आता कथा एका अंतिम टप्प्याकडे झुकते आहे, जिथे सर्व काही एकत्र येणार आहे आणि एक अर्थपूर्ण पूर्णविराम मिळणार आहे. पण हा पूर्णविराम हा केवळ शेवट नाही, तर तो एक नवीन जाणीवेची सुरुवात आहे. पुढे जाताना आपण पाहणार आहोत की या संपूर्ण प्रवासाचा परिपाक कसा एका गहिऱ्या अर्थाने आपल्यासमोर उभा राहतो. आणि त्या परिपाकातच या कथेचं खरं सौंदर्य, तिचा खरा संदेश आणि तिचं अमरत्व दडलं आहे. आपण आता त्या उंबरठ्यावर येऊन उभे आहोत, जिथे संपूर्ण प्रवासाचा अर्थ एकवटू लागतो. मागे वळून पाहिलं तर प्रत्येक क्षण, प्रत्येक वळण, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक निर्णय जणू एका अदृश्य सूत्राने जोडलेले वाटतात. ही केवळ घटनांची मालिका नव्हती, तर ती एका आत्म्याची घडण होती. हो, आणि ही घडण इतकी शांतपणे घडत गेली की कधी आपण तिच्यात गुंतलो हेही कळलं नाही. सुरुवातीला आपण एका तरुणाला पाहिलं, ज्याच्यावर जबाबदाऱ्या अचानक येऊन पडल्या होत्या. पण आता आपण ज्या व्यक्तिमत्वासमोर उभे आहोत ते पूर्णपणे घडलेलं आहे. या टप्प्यावर एक गोष्ट खूप स्पष्ट जाणवते, ती म्हणजे त्यांच्या प्रवासातील सातत्य. कितीही संकटं आली, कितीही परिस्थिती बदलली, तरी त्यांच्या मूलभूत मूल्यांमध्ये कधीच बदल झाला नाही. आणि हीच त्यांची खरी ओळख आहे. कारण बाह्य परिस्थिती माणसाला बदलू शकते, पण त्याची मूळ भूमिका, त्याचा स्वभाव जर ठाम असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःला टिकवून ठेवू शकतो. एक गहिरी समाधानाची छटा आहे. जणू काही दीर्घ प्रवासानंतर एखादा प्रवासी एका शांत ठिकाणी येऊन थांबतो आणि मागे वळून पाहतो. पण त्या समाधानातही एक हलकीशी वेदना आहे. कारण प्रत्येक पूर्णत्वामध्ये एक विरह असतो. जे काही मागे राहिलं, जे काही हरवलं, त्याची जाणीवही तितकीच तीव्र असते. आणि ही जाणीवच या कथेचं सौंदर्य वाढवते. कारण ती आपल्याला सांगते की कोणताही प्रवास हा केवळ यशाचा नसतो, तो त्यागाचाही असतो. या टप्प्यावर माधवरावांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण शांत तेज दिसून येतं. ते काही सिद्ध करण्याच्या मागे नाहीत, ते केवळ आपल्या मार्गावर ठामपणे उभे आहेत. आणि हीच ती अवस्था आहे जिथे माणूस स्वतःशी पूर्णपणे एकरूप होतो. बाह्य जगात काहीही घडत असलं तरी आतमध्ये एक स्थिरता असते. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट अजूनही कायम आहे, ती म्हणजे त्यांची कर्तव्यनिष्ठा. शेवटच्या टप्प्यावरही ते आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत नाहीत. आणि हीच गोष्ट त्यांना खऱ्या अर्थाने महान बनवते. कारण महानता ही केवळ मोठ्या कामांमध्ये नसते, ती सातत्याने योग्य गोष्ट करत राहण्यात असते. लेखकाने एक अत्यंत सूक्ष्म भाव पकडला आहे, तो म्हणजे स्वीकार आणि समाधान यांचा संगम. कुठेही आक्रोश नाही, कुठेही तक्रार नाही, फक्त एक शांत जाणीव आहे. आणि ही जाणीवच आपल्यालाही अंतर्मुख करते. आपण आपल्या आयुष्याकडे पाहायला लागतो. आपले निर्णय, आपले मूल्य यांचा विचार करायला लागतो. आणि कदाचित हीच या कथेची खरी ताकद आहे. ती केवळ एका व्यक्तीची कथा सांगत नाही, तर ती आपल्याला स्वतःची कथा समजून घ्यायला मदत करते. आता कथा त्या अंतिम टप्प्याच्या अगदी जवळ आली आहे, जिथे या सगळ्या प्रवासाचा परिपाक आपल्या समोर येणार आहे. आणि त्या परिपाकात एक गहिरी शांतता असेल, एक अर्थपूर्ण पूर्णविराम असेल. पण तो पूर्णविराम हा केवळ शेवट नसणार आहे, तर तो एक नवीन विचाराची सुरुवात असणार आहे.
या संपूर्ण प्रवासाचा शेवट कसा आपल्या मनात एक दीर्घकाळ टिकणारी छाप सोडतो आणि त्या छापेतच या कथेचं खरं अमरत्व दडलं आहे. आणि कदाचित तिथेच आपल्याला स्वामी या शब्दाचा अंतिम गहिऱ्या अर्थाचा स्पर्श होईल. आता आपण त्या अंतिम क्षणावर येऊन उभे आहोत, जिथे हा संपूर्ण प्रवास जणू एका शांत पूर्णत्वात विलीन होतो. सुरुवातीला ज्या तरुणाची आपण ओळख करून घेतली, त्याच्या आयुष्याचा हा शेवटचा टप्पा केवळ समाप्ती नाही, तर तो एक गहिऱ्या अर्थाने भरलेला परिपाक आहे. आणि या परिपाकाकडे पाहताना मनात अनेक भावना एकत्र येतात. एक समाधान आहे, कारण आपण एक संपूर्ण प्रवास अनुभवला आहे. पण त्याचवेळी एक हलकीशी पोकळीही आहे, कारण हा प्रवास आता संपत आहे. खरं सांगायचं तर हा प्रवास कधीच संपत नाही, कारण स्वामी ही केवळ एक कथा नाही, ती एक अनुभूती आहे. एकदा ती मनात उतरली की ती कायम राहते. आणि या अनुभूतीत सर्वात ठळकपणे जाणवतं ते म्हणजे माधवरावांचं व्यक्तिमत्व. त्यांनी केवळ राज्य केलं नाही, तर त्यांनी स्वतःला घडवलं. त्यांनी परिस्थितींवर विजय मिळवला नाही, तर त्यांनी स्वतःच्या मनावर विजय मिळवला. आणि कदाचित हीच स्वामी या शब्दाची खरी व्याख्या आहे. स्वामी म्हणजे केवळ इतरांवर अधिराज्य गाजवणारा नाही, तर स्वतःच्या विचारांवर, भावनांवर आणि प्रवृत्तीवर प्रभुत्व मिळवणारा. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट सतत जाणवत राहिली, ती म्हणजे संतुलन. सत्ता आणि संवेदनशीलता, कर्तव्य आणि भावना, यश आणि त्याग या सगळ्यांमध्ये त्यांनी एक अद्भुत समतोल राखला. आणि हा समतोलच त्यांना महान बनवतो. कारण आयुष्यात केवळ यश मिळवणं महत्त्वाचं नसतं, तर ते यश कसं मिळवलं हे अधिक महत्त्वाचं असतं. या कथेचा शेवट हा कोणत्याही गडद आवेगाने होत नाही. तो शांत आहे, संयत आहे आणि म्हणूनच तो अधिक प्रभावी आहे, कारण तो आपल्या मनात एक खोल प्रतिध्वनी निर्माण करतो. या शेवटाकडे पाहताना एक प्रश्न मनात उभा राहतो की या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो. केवळ एक ऐतिहासिक कथा म्हणून पाहायचं की त्यातून काही आत्मसात करायचं. मला वाटतं ही कथा आपल्याला अंतर्मुख करते. ती आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवते, आपल्या निर्णयांचा, आपल्या मूल्यांचा विचार करायला भाग पाडते. आणि कदाचित हीच तिची खरी ताकद आहे. ती आपल्याला केवळ प्रेरणा देत नाही, तर ती आपल्याला बदलायला भाग पाडते. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट अजूनही कायम आहे, ती म्हणजे त्या विचाराची जिवंतता. काळ बदलतो, परिस्थित्या बदलतात, पण मूल्य कायम राहतात. आणि म्हणूनच ही कथा कधीही जुनी होत नाही. ती प्रत्येक पिढीत नव्याने उलगडते, नव्याने प्रेरणा देते. या अंतिम क्षणी मनात एक गहिरी शांतता आहे. जणू काही आपण एका दीर्घ यात्रेनंतर विश्रांती घेत आहोत. पण ही विश्रांती ही शेवटाची नाही, तर ती एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. कारण या कथेने आपल्या मनात काहीतरी रुजवलं आहे. आणि ते रुजलेलं बीज कधी ना कधी अंकुरेल आणि आपल्याला नव्या दिशेने घेऊन जाईल. या संपूर्ण प्रवासात सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका गहिऱ्या, अर्थपूर्ण आणि मनाला स्पर्श करणाऱ्या प्रवासात. तोपर्यंत या कथेतील त्या शांततेला, त्या मूल्यांना आणि त्या प्रेरणेला आपल्या मनात जपून ठेवूया. धन्यवाद.